हॅलो, नमस्कार. मी अमेय खोपकरजीनं सांगितलं होतं की मी ते भाषण करणार नाही म्हणून, पण मी कृतज्ञता व्यक्त करतो. खरोखरच खूप आनंदाचा विषय आहे. तुम्ही एवढं कौतुक केलं, माझा सन्मान केलात, आणि तोही ज्याला जे साहित्यप्रेमी आहेत, कलाप्रेमी आहेत आणि स्वतः फार मोठे कलाकार आहेत, त्या राजसाहेबांकडनं माझं कौतुक झालं. याचा मला विशेष आनंद वाटतो की त्यांच्या चित्रांचा मी पहिल्यापासून, व्यंगचित्रांचा पहिल्यापासून फॅन आहे आणि त्यांच्या हस्ते माझं स्वागत व्हावं याचा मी खरंच कृतज्ञता व्यक्त करतो. मी ऋणी आहे तुमच्या, तुम्ही एवढं माझं कौतुक केलं. एवढंच नम्रपणे सांगू इच्छितो की मी हे रोल्स केले नाहीत, मी भूमिका केल्या नाहीत, मला दिग्दर्शकांनी करायला लावले. म्हणजे माझ्यामध्ये त्या दिग्दर्शकाला व्यक्तिरेखा दिसल्या. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो, सगळी सांगत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल, आता मला आबा टिपरे करणारा केदार शिंदे इकडेच आहे. म्हणजे मी आबा टिपरे कधी करू शकेन असं मला वाटलं नव्हतं. केदार शिंदे म्हणाला तुम्ही आबा करा म्हणून. त्याच्यावेळेला त्यांनी मला माझ्यामध्ये आबा टिपरे बघितला. त्याच्यानंतर महेश कोठारे मला म्हणाला की त्यावेळेला माझी इमेज किंवा माझी जी प्रतिमा, माझी लोकप्रियता होती ती चिमणराव म्हणून होती. भोळा भाबडा, सरळ मार्गी वगैरे असा, कोणी फसवू शकेल असा. तर महेश कोठारे मला म्हणाला आम्ही एक सिनेमा करतोय त्यात तुम्ही विलन करा. म्हटलं बाबा लोक मला विलन म्हणून नाही ॲक्सेप्ट करणार. त्याने मला तात्या विंचू केला. मी त्याला म्हटलं तात्या विंचूसाठी कोणीतरी दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर असे कोणतरी घ्या ना, मी कसा वाटेन. पण तो इतका पॉप्युलर झाला, की त्यांचं मार्केटिंग स्किल असेल काही असेल, इतका पॉप्युलर झाला की त्या तात्या विंचूला आता 30 वर्ष होऊन गेली. 30, मला वाटतं 93-94 साली झाला तो सिनेमा. आणि त्याची 2-3 त्यातल्या गमती सांगतो. म्हणजे हे या दिग्दर्शकांचं माझं ऋण आहे. दिग्दर्शकांनी मला त्या व्यक्तिरेखा, भूमिका करायला लावल्या. माझ्यामध्ये त्यांनी विश्वास माझ्यावर दाखवला, त्याच्यामुळे मला आत्मविश्वास दिला. तर त्या मला आत्ता तात्या विंचू माझ्याबरोबर त्या झपाटलेलामध्ये जो मेन रोल करायचा लक्ष्या बेर्डे, त्याच्या मुलांनी माझ्याबरोबर काम केलं आता दशावतारामध्ये, अभिनय बेर्डेंनी. तो जो म्हणा दिलीप काका तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला लहानपणी मी खूप घाबरायचो म्हणे, आणि मी जर वेळेवर झोपलो नाही, वेळेवर जेवलो नाही तर मला बाबा म्हणजे लक्ष्या बेर्डे त्याला भीती घालायचं की बघा ते जेवतोच की नाही, तात्या विंचूला बोलू का, तर तो भयंकर घाबरायचा. तसा तर तो परदेशी सुद्धा तात्या विंचू झाला आणि 30 वर्षानंतर सुद्धा अजूनही तिथे पोचला. याचा आत्ता अनुभव, एक गमतीचा किस्सा सांगतो आणि भाषण संपवतो. गेल्याच वर्षी मी का नाटकाच्या दौऱ्याला अमेरिकेला गेलो होतो. मी आणि विजय केंकरे, पत्रापत्री नावाचं नाटक होतं आमचं. कॅलिफोर्नियाला एका शो नंतर महाराष्ट्र मंडळाची आम्हाला जेवायला घेऊन गेले 25-30 मंडळी. एका इंडियन रेस्टॉरंट होतं अमेरिकेमधलं. अमेरिकन पण गिराईकं इंडियन आपल्या डिशेसवर ताव मारत होती. तर तिकडे जेवण वगैरे झाल्यानंतर ते म्हणाले की आता एक जण तुम्हाला एक गंमत करून दाखवणार आहे म्हणून. आत्ता गेल्या वर्षीची गोष्ट आहे. एका कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट, सिनियर, खूप सिनियर, सुटाबुटातले, ते उभे राहिले आणि त्यांनी अगदी लाजत वगैरे असं खिशात हात घातला, खिशातून कवळी काढली, कवळी, आणि त्यांनी ती लावून तात्या विंचूचं मंत्र म्हणायला लागले, ते ओम फट स्वाहा वगैरे. आणि मग एकदम ओरडले म्हणून, कोबड्या मी अमर झालो. तर ते अमेरिकन काट्या चमच्याने तिकडे डोसा खात होते. ऑलमोस्ट त्याचा काटा आतमध्ये गेला, इतकं जोरानं ओरडले ते. तर विजय मला खालून पाय मारतोय, काहीतरी दाद द्या म्हणून. काय बोलणार त्यांना. आणि ते म्हणाले की प्रभावकर तुमच्या संमतीने मी याचे प्रयोग अधूनमधून करत असतो म्हणे. तात्याचा प्रयोग करतो तो व्हाईस प्रेसिडेंट कंपनीचा अमेरिकेतल्या. ही आत्ताची गोष्ट. सांगायचा मुद्दा काय की महेश कोठारेंनी मला तात्या विंचू बनवला. असे बऱ्याच लोकांनी मला ह्या केदार शिंदेचं नाव सांगितलं. मतकरींनी अनेक चेटकी मला करायला लावली. विजया जोळकरांनी चिमणराव दिला. तर संजय सुरकरनी आणि स्मिता ही तळवलकरनी मला चौकट राजामध्ये नंदू करायला लावला. आयत्यावेळेला मतिमंद आयत्यावेळेला मला करायला लावलं. राजकुमार हिरानींनी गांधी करायला लावलं. या दिग्दर्शकांचे माझ्यावर उपकार आहेत. त्यांनी मला घडवलं. त्यांनी माझ्यामध्ये त्या व्यक्तिरेखा, भूमिका, कॅरेक्टर्स, रोल्स बघितले, म्हणून मी हे करू शकलो सगळं. थँक्यू व्हेरी मच राजसाहेब, थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मी कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू.